नमस्कार बालमित्रांनो, गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहत आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांची गोष्ट. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे ज्यांच्याविषयी आपण ऐकतो ते श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या गोष्टीचं नाव आहे सेवेकरी सुंदराबाई. स्वामी समर्थाच्या दरबारात अनेक सेवेकरी होते. त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती. ती खरी तर सोलापूरची राहणारी होती, पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली होती. स्वामी बराच वेळेस चोळप्पाकडेच असायचे. स्वामींची सेवा करण्याची म्हणून तिने चोळप्पाशी चांगली ओळख वाढवली होती. चोळप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची. एक दिवस स्वामी चोळप्पाला बोलले सुद्धा, चोळ्या, या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस, ती तुझ्या डोक्यावर एक दिवस मिरे वाटेल बरं. स्वामींचे हे शब्द खरे ठरले. सुंदराबाईने स्वामीकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली. जे पैसे द्यायला नकार देत त्यांना ती स्वामींचे दर्शन घेऊ देत नसे. तिने स्वामीवरही स्वतःचा पगडा निर्माण केला होता. ती पूर्व पुण्याई होती म्हणून स्वामींनी तिला दूर लोटले नव्हते. एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता स्वामींना स्वतः जाऊन पेढे भरविले. तशी सुंदराबाई एकदम चवताळली. स्वामीकडे धावत गेली आणि त्यांना सांगितले, पेढे खायचे नाहीत. सुंदराबाई स्वामीवर खूप अधिकार गाजवी. इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटले की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत, तरी ती सुंदराबाईची का ऐकता. कधी कधी स्वामी चोळप्पाला बोलायचे, चोळ्या, सुंदराबाईची मस्ती फार वाढली बरं का. परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही. एकदा एका भक्ताने स्वामींच्या पुढ्यात 25 रुपये ठेवले. तेव्हा स्वामी त्याला बोलले, हे पैसे चोळ्याच्या हातात ठेव. पण लगेच सुंदराबाईने त्या पैशावर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले. स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळप्पाला दिले नाही. म्हणून स्वामी सुंदराबाईवर खूप रागावले. त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला. तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले. सुंदराबाई सेवेकऱ्यावर खूप ओरडायची. तेव्हा स्वामी तिला विचारायचे, हे काय तुझे नोकर आहेत का. स्वामींच्या कृपेमुळे ती वेडी वाकडी वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची. खरे तर चोळप्पा हे स्वामीचे एक निष्ठ सेवक होते. त्यांनी अनेक वर्ष स्वामींची मनपूर्वक सेवा केली होती. पण नंतर त्याला पैशाचा रोग जडला. तो स्वामींच्या पुढ्यात जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागला. स्वामी त्यांच्यावर प्रसन्न होते, त्यामुळे त्याला काहीही कमी नव्हते. पण तो लोभात अडकला होता. एके दिवशी चोळप्पाने स्वामी समोरचे पैसे उचलले, पण स्वामी काहीही बोलले नाही. स्वामी आसनावरून उठले आणि फडके हातात घेऊन बोलले, अलख निरंजन, अलख निरंजन. तेव्हा स्वामी समोर असलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली. योगायोगाने 125 रुपये जमले. तेव्हा स्वामी चोळप्पाला बोलला, चोळ्या, गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवलेले पैसे मठाला अर्पण करण्याऐवजी ते तू स्वतःकडे ठेवलेस. त्यात आतापर्यंत 60-65 हजार जमा झाले असतील. त्यात 125 रुपये कमी पडले आहेत. ते हे घे. माझी तू आतापर्यंत जी सेवा केलीस त्या ऋणातून मी आज मुक्त झालो. स्वामींचे हे बोलणे ऐकून चोळप्पा गांगरून गेला. शिवाय त्याला स्वतःची लाज सुद्धा वाटू लागली. म्हणून तो तिथून निघून गेला. सुंदराबाई आणि चोळप्पा हे दोघेही लोभी झाले होते. म्हणून स्वामींनी त्यांचा हिशोब पूर्ण केला होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.